नमस्कार. बऱ्याच वेळेस आपण कटोरी ब्लाऊज शिवतो पण अंगामध्ये कटोरी चपटी बसते. ज्या ताईंना गोलाकार कप साईज जास्त मोठी आहे, कटोरी चपटी नको आहे, टोकदार छान अशी गोलाकार कटोरी हवी आहे, तर तुम्ही अशा पद्धतीचं कटिंग करा, म्हणजे चौकोनी कटोरीचं कटिंग करा, म्हणजे ही कटोरी तुमच्या अंगामध्ये खूप छान बसते. काय होतं, बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपला आकार छातीचा गोलवा जास्त जर मोठा असेल तर आपल्या छातीचा आकार कटोरीतून खाली योगपट्टीमध्ये चालला जातो. मग ते ब्लाऊज समोरून बघताना चांगलं दिसत नाही आणि अंगात ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, कटोरी छोटी असल्यामुळे. तर तसं होऊ नये त्यामुळे कटिंग मध्ये काय बदल करायचा आणि ही नवीन पद्धतीची कटोरी कशी बनवायची हे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला नेहमीच्या पद्धतीने मागचा भाग पुढचा भाग सोबत काढायचा आहे. कटिंग करताना याच्यात आपण मागचा भाग पुढचा भाग सोबत का काढतो, तर कमी वेळेत आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं याच्यासाठी आपण हे दोन्ही भाग सोबत काढतो. आता आपण याच्यामध्ये आपला साइड पीस, योगपट्टी आणि मागचा भाग निघणारे कटोरी आपल्याला वेगळ्या पेपरवर बनवावी लागते. त्यामुळे इथे आपण डायरेक्ट ब्लाऊजची उंची घेणार आहोत. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. इथे तुमची जी ब्लाऊजची उंची असेल ती तुम्ही ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. आता माझी 14 आहे त्यामुळे मी 14 इंच घेऊन आणि 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलेला आहे 15 इंच. जर ब्लाऊजची उंची जर तुम्ही कमी घेतली प्रमाणापेक्षा तरीही तुमचा ब्लाऊज पाठीमागून उचकतो, तरंगतो. त्यामुळे ब्लाऊज त्या ताईंच्या छातीच्या आकारानुसार, छातीचा गोलवा जास्त मोठा आहे तर ब्लाऊजची उंची थोडी जास्त ठेवा, म्हणजे ब्लाऊज तरंगल्यासारखा उचकल्यासारखा होत नाही. आज आपण हे 32 छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवतो. त्यामुळे आपण इथे शोल्डर घेतलं 5 इंच, हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. मुंडा घेतला 5.25 इंच. माप ही जी सांगितलेली आहे शोल्डर मुंड्याची माप ही जी आहे ती हीच टाकायची आहे, यात बदल करायचा नाही. इकडनं 5 इंच, इथे पण मी 5 इंचचं मार्किंग करून घेतलं, हे अंतर पट्टीने जोडून घेतले. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचंय छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन. एका त्यांची कमेंट होती छातीचा चौथा भाग घ्यायचा कसा. आता 32 छातीच्या मापाचा आहे, हे बघा इथे 32 छातीचा मापाचा आहे. मग टेप तुम्ही 4 वेळा दुमटायचा. हा एकदा दुमटला आणि हा दुसऱ्यांदा दुमटला. त्यानंतर जे माप येतं 8 इंच, म्हणजे 32 छातीचा चौथा भाग आलेला आहे 8 इंच. हे अशा पद्धतीने छातीचा चौथा भाग हे माप तुम्हाला, ज्या त्यांना येत नसेल त्यांनी अशा पद्धतीने हे माप घ्यायचं आहे. मग आता 8 इंचावर मार्किंग करून घेऊया आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे, हे अंतरपट्टीने जोडून घेऊ. आणि इथे खाली कमर घेराचं अंतर टाकायचं. आता 28 कमर घेरा आहे, तर 28चा चौथा भागाला 7 इंच आणि यात 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. कमर घेर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता आणि हे अंतरपट्टीने जोडून घेतलं. कमर घेराचं अंतर जर जास्त असेल तर कमर घेराचं अंतर नाही घेतलं, सरळ खाली पट्टीने अंतर जोडून घेतलं तरी देखील चालणार आहे. त्यानंतर आपल्याला मुंड्यांचे आकार द्यायचे. मुंड्याचे आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे पॉइंट मॅच करत वरती शोल्डरला हात जोडायचा. हा झाला आपला मागच्या मुंड्याचा आकार. आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला 1 इंचावर इकडे मार्किंग केलं, इकडे 1 इंचावर मार्किंग केलं आणि ह्या पॉइंट पासून शोल्डर पर्यंत जे अंतर आहे हे अंतराचं आपल्याला मध्य करायचं आहे. हे बघा हे पॉइंट, हे अंतर आलेलं आहे 4 इंच, याचा मध्य आला 2 इंच आणि 2 मध्ये जिथे ज्या ठिकाणी मध्य केला तिथून 5 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा. फक्त हे पॉइंट मॅच करायचे. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊ. त्यानंतर आपण गळाखोली घेणार आहोत 2.25 इंच. ज्या ताईंना तयार ब्लाऊजची शोल्डर पट्टी जर मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा, शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर वाढवायचं. मात्र ह्या शोल्डरच्या मापात काहीही बदल करायचा नाही, हे असंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपण इथे पुढचा गळा घेणार. पुढचा गळा आहे 5.5 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6 इंच. हा हे एक बॉक्स बनवून घेतला. पट्टीचा वापर करा पॅटर्न बनवताना, म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येणार आहेत. आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. त्यानंतर योग पट्टीचं मार्किंग करायचं. इकडनं मी 3 इंचाचं मार्किंग केलं काज बटन पट्टीच्या बाजूला आणि फिटिंगच्या बाजूला 2.5 इंचाचं मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं.
आणि ह्या पॉइंट पासून आपल्याला इथे 5 इंचचं मार्किंग करायचं आहे। हे 5 इंचचं मार्किंग केलं आणि मुंढ्यातून आपल्याला मार्किंग करायचं आहे 2 इंचावर आणि आता हा गोलाकार देऊन घ्यायचा। गोलाकार देताना आपल्याला हे पॉइंट मॅच करायचे आहेत हे लक्षात घ्या। हे अशा पद्धतीने पॅटर्न आखून झालेला आहे। आता याच्यामध्ये फक्त आपल्याला ही कटोरी जी आहे ती वेगळ्या पेपरवर चौकोनी कशी बनवायची हे शिकायचं आहे। त्यासाठी पहिले आपण आता आधी याचं कटिंग करून घेऊया आणि मग सेपरेट पेपरवर ही कटोरी बनवायची कशी चौकोनी हे शिकणार आहोत। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। पॅटर्न बनवण्याची पद्धत सोपी आहे, लक्षात घ्या। पेपर पॅटर्न परफेक्ट तुमचं तर ब्लाउज परफेक्ट असणार आहे। आता हा मागचा भाग तयार झाला। जर तुम्हाला कॅनव्हासचा गळा बनवायचा असेल तर पेपरवर गळ्याचं कटिंग करू नका आणि जर नसेल बनवायचं तर मग तुम्ही पेपरवर कटिंग बनवू शकता। इथे पुन्हा 2.25 इंच गळा खोलीचं अंतर घेतलं, गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घेतली। गळा आहे 9 इंचाचा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 9.5 इंच। हे इथे आखून घेतलं। थोडा जर पसरट गळा हवा असेल तर इथे पट्टीने थोडं अंतर अर्धा 1 इंच जे काय आहे तुम्हाला आवडीने ते वाढवून घ्यायचं आहे आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला। हा खालचा टक्स जो आहे तो आपण आडवा 4 इंच घेणार आहोत आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला गळ्यापेक्षा 5 इंचाने कमी म्हणजे 4.5 इंचचं आपण हे शिवण घेणार आहोत। आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच, हे अशा पद्धतीने। आता हे गळ्याचं कटिंग करून घेऊया। हे झालं आपलं मागच्या भागाचं पेपर पॅटर्न तयार। आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। मुंड्याचा आकार पहिले कापून घ्यायचा। काय होतं बऱ्याच वेळेस हा जर आकार आपला कापायचा राहिला तर आपलं ब्लाऊज बिघडू शकेल, त्यामुळे मुंड्याचा आकार इथे व्यवस्थित कापून घ्यायचा। गळ्याचे आकार कापूया। आपल्या पॅटर्न मध्ये कॅल्क्युलेशन कुठेही नाहीये, म्हणजे शाळा न शिकलेल्या ताई पण हे पॅटर्न कटिंग करून त्यांच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवू शकतात। आणि सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत। प्रत्येक छातीच्या मापानुसार आपण व्हिडिओ बनवलेले आहेत। प्रत्येक छातीच्या मापानुसार शोल्डर मुंड्याची मापं बदलतात, हे कटोरीचं माप बदलतं, त्यामुळे ती मापं लक्षात घ्या आणि परफेक्ट कटिंग शिका। हे आपलं साइड पीस योगपट्टी आणि इथे ही कटोरी तयार झाली। आता ह्या कटोरीच्या आकारावरूनच आपल्याला मोठी कटोरी कशी बनवायची जी चपटी येणार नाही, छान गोलाकार बसेल ते शिकणार आहोत। आता इथे मी हा चौकोनी पेपर घेतलेला आहे। आपण ज्यावेळेस ही कटोरी कटिंग केली, कटोरी कटिंग करताना इथे जे अंतर घेतलेलं होतं 5 इंच, तो 5 इंचाचाच आपल्याला हा पहिले चौकोनी बॉक्स बनवायचा आहे। म्हणजे इकडे 5 इंचाचं मार्किंग केलं, इकडे पण मी 5 इंचाचं मार्किंग करते। ह्या कटोरीच्या मापानुसारच आपल्याला ही कटोरी बनवायची आहे। मग सगळ्या बाजूला 5-5 इंच अंतर घेऊन हा बॉक्स बनवून घेते। मग एका बाजूने हे जे 5 इंच अंतर आहे त्याचं मध्य करायचं आहे। 5चं मध्य आला 2.5 इंच, हे 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही असं टेप दुमटून मार्किंग केलं तरी चालेल। दोन्ही पद्धतीने तुम्ही इथे मार्किंग करू शकता। आणि ह्या पॉइंट पासून वरती 1 इंचावर मार्किंग करायचं, हे अशा पद्धतीने। आणि ही जी कटोरी आपण कटिंग केलेली आहे आधीची, ती कटोरीचा हा पॉइंट अशा पद्धतीने इथे दोन्ही बाजूला मॅच करायचा आहे। हा 1 इंच आणि ह्या साईडला असं मॅच करायचं आणि ही कटोरी आखून घ्यायची। ही कटोरी जोडायला कुठे कमी पडत नाही किंवा शिवणाला कमी पडत नाही। आणि हा आकार देताना थोडा गोलाकार देत आपल्याला ह्या खालच्या पॉइंटला यायचंय, लक्षात घ्या। हा असा गोल आकार असं इथे एका ठिकाणी हात ठेवा आणि इथून पेन चालू केला की ह्या पॉइंटला तुम्हाला हात असा संपवायचा आहे, म्हणजे तुमची छान गोलाकार अशी ही कटोरी तयार होते। आता याचं कटिंग करून घेऊया आणि ही शिवायची कशी, याचं टक्सचं मार्किंग कसं करायचं हे पण समजावून सांगते। ही आपली कटोरी तयार झाली। आता ज्यावेळेस आपल्याला हे शिवण करायचं त्यावेळेस हे जे 2 टोकं आहेत
हे दोन टोकं एकमेकाला जोडायचे हे अशा पद्धतीने, आणि त्यानंतर हे टोक ह्या टोकाला जोडायचं, आणि हे मार्किंग जिथे आलेलं आहे ह्या ठिकाणी आपल्याला शिवण करायचं आहे. हे जिथे मार्किंग आला हा टक्स अशा पद्धतीने आपल्याला शिवायचा आहे. म्हणजे हे बघा, शिवल्यानंतर ही अशी छान गोलाकार फुगीर सुंदर कटोरी तयार होते आणि अंगामध्ये पण खूप सुंदर बसते. त्याच्यामुळे शिवण करताना कटोरीच्या टक्सचं जसं दरवेळेस आपण 1.5 इंच घेतो, उभा 3 इंच घेतो, तसं नाही करायचं. याचे हे दोन टोकं मॅच करून आणि पुन्हा हे टोक मॅच करून आणि हे अशा पद्धतीनेच आपल्याला ह्या कटोरीचं शिवण करायचं आहे. आता आपण बाहीचं कटिंग बघूया. बाहीच्या कटिंगसाठी मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. घडी माझ्या बाजूला आहे. बाहीचं कटिंग करताना घडीच्या बाजूला आपल्याला बाहीची लांबी अधिक शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करा. बिना अस्तरचं असेल तर 1.5 ते 2 इंच ऍड करायचं आहे. आता माझी 5 इंचाची बाही आहे आणि साधी आहे, म्हणजे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे, आणि त्यात मी इथे 1.25 इंच शिलाई मार्जिन ऍड केलेला आहे. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग, आता आपलं 32 छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतोय, त्यामुळे इथे छातीचा चौथा भागाला 8 इंच हे मार्किंग करून खाली जोडून देते. ज्या ठिकाणी आपल्या हे छातीचा चौथा भाग अंतर घेतलेला आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे. 8चा मध्य आला 4 इंच, आणि मध्यापासून आपल्याला बाहीचा आकार देण्यासाठीचा हा बॉक्स बनवायचा आहे. मग ह्या बॉक्सची उंची घ्यायची 3 इंच आणि त्याचे समान 3 भाग करायचे, म्हणजे 1 इंचावर एक मार्किंग, दुसऱ्या इंचावर आणि तिसऱ्या इंचावर. आता हे मार्किंग बाहीचा गोलाकार आपला छान येण्यासाठी आपल्याला हे सगळे मार्किंग करायचे आहे. फिटिंगच्या बाजूकडनं 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि इकडे घडीच्या बाजूकडनं 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि हे पॉइंट मॅच करायचे. हा पॉइंट मॅच करत इथे येऊ द्यायचं आणि इथून आपल्याला हा खाली जोडायचा आहे आणि इथे फिटिंग येणार आहे. त्यामुळे आपला हा मागचा भाग पुढचा भाग तंतोतंत इथे मॅच व्हावा म्हणून आपल्याला आकार देताना ह्या पॉइंट पर्यंतच द्यायचा आहे आणि पुढचा आकार देताना हा असा खोलगट द्यायचा. हे पॉइंट मॅच केले. ही खोलगट बाजू जी आहे ही ब्लाऊजला पुढच्या बाजूला आली पाहिजे आणि हा जो उंच भाग आहे तो ब्लाऊजला मागच्या बाजूला आला पाहिजे. त्यानंतर इथे पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. पूर्ण दंडघेरा आहे 10 इंच, त्याच्या निम्मा आला 5 इंच आणि त्यात 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर कोपऱ्यातून जोडून घेते आणि आता याचं कटिंग करूया. बाही कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे. बाही जोडतानाही कमी पडणार नाही आणि खालच्या बाजूचा हा भागही कमी जास्त काही होणार नाही. त्यामुळे सेम अशाच पद्धतीने बाहीचं कटिंग करा आणि बाही उघडून आपल्याला हा गोलाकार कट करून घ्यायचा आहे. इथे सेंटरला नॉच द्यायचा आहे. नवीन शिकणाऱ्या ताईंना जर ब्लाऊज बाही जोडायला अडचण येत असेल तर पहिले इथे सेंटरला जोडा, मग पुढची बाजू जोडा, मागची बाजू जोडा, किंवा एका टोकापासून जर ब्लाऊज बाही जोडायला सुरुवात केली तर हा जो मध्य आहे हा अगदी शोल्डरला बरोबर पॉइंट झाला पाहिजे. हे अशा पद्धतीने बाहीचं शिवण करायचं. हे झालं आपलं बाहीचं पेपर पॅटर्न तयार. सेम अशाच पद्धतीने हे सगळे कटिंग करायचं आहे. हे बघा, या छोट्या कटोरीपासून आपण ही मोठी कटोरी शिवली आणि ही कटोरी जोडताना हे बघा कुठेही कमी पडत नाही. ह्या पॉइंट पासून जोडायला सुरुवात केल्यानंतर बरोबर ह्या पॉइंटला मॅच होतं, म्हणजे कमी जास्त काहीही कुठे होत नाही. फक्त हा टक्स तुमचा प्रॉपर शिवण करा आणि योगपट्टी जोडा. बाकी ब्लाऊज आहे असंच शिवा, यात काहीही बदल करू नका. आणि याला आवडीच्या अजून तुम्ही वेगळ्या प्रकारची बाही लावू शकतात. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार तुमची ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.